बसायचं टीका. आणि आता पुन्हा एकदा थेट जाणार आहोत. रोहित पवार हे चौकशी झाल्यावर बाहेर आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतलेलं आहे. ही थेट दृश्य आहेत. पुन्हा एकदा ईडी कार्यालयातून बाहेर पडले रोहित पवार आणि तिकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी सकाळपासूनच होती. आणि आता जसं रोहित पवार बाहेर आले आहेत तर काही क्षणापूर्वीची दृश्य जेव्हा रोहित पवार हे बाहेर आले आणि आता ही थेट दृश्य आपण पुन्हा एकदा बघताय. रोहित पवार हे माध्यमांशी संवाद साधण्याची अपेक्षा आहे. ते नेमकं काय बोलतात माध्यमांशी पाहणं महत्त्वाचं असेल. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत, जितेंद्र आव्हाड आणि अन्य काही शरद पवार गटाचे नेते देखील त्यांच्यासोबत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रशांत बडेकडे अधिक अपडेट घ्यायला जाऊया. प्रशांत, सध्या 11 तासांची ही चौकशी होती. कथित अग्रहण घोटाळा प्रकरणी आज सकाळी साधारणतः 10:30-11च्या दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात आलेले होते आणि त्यानंतर त्यांची जी चौकशी सुरू झाली ती आता साधारणतः रात्री 10 वाजताच्या दरम्यान ही चौकशी संपलेली आहे. रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मोठा जल्लोष एनसीबी कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्वतः सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयाबाहेर नेण्यासाठी आलेले होते. तिथून कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि एनसीबीच्या कार्यालयापर्यंत त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. इथे रोहित पवार एनसीबीच्या कार्यालयामध्ये त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत. आणि तत्पूर्वी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आतिषबाजी एनसीबी कार्यालयात आहे जे आहे ते सध्या सुरू आहे. राष्ट्रवादीची जी गाणी आहेत ती कार्यालयाच्या बाहेर वाजवली जातात. कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रोहित पवार हे त्यांच्यासाठी स्वतः शरद पवार अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यालयामध्ये बसून होते. अगदी काही वेळापासून मात्र आता रोहित पवार बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे ते आपल्याला पाहायला मिळतो आहे. झेंडे घेऊन कार्यकर्ते कार्यालयाबाहेर डान्स करत आहेत, फटाके फोडत आहेत आणि रोहित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते एनसीबीच्या कार्यालयाबाहेर जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरंय प्रशांत, मोठी गर्दी कार्यकर्त्यांची इकडे बघायला मिळते आपल्याला. आणि ही दोन दृश्य, एकीकडे रोहित पवार यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेतलेलं होतं खांद्यावर आणि दुसरीकडे आता राष्ट्रवादी